So in this circuit, the previous simple sweep circuit is this one. That is, it consists of one Q3, one inductor, which is here acts as a sweeping component to generate the sweep current waveform, and one resistance, which is acts as a current limiting resistance. And to this here we had connected one freewheeling diode, which is used to protect your transistor from excess heat dissipation. Okay, so this circuit is same, but just only addition is what? One amplifier, which is also called as emitter follower circuit, which having unity gain amplifier. That means whose gain is less than or equals to 1. So this emitter follower circuit is having gain of total either equals to 1 or less than or equals to 1. Then to this Q2, we connect one more circuit which generates a trapezoidal waveform. Now trapezoidal waveform means what? Whose waveform is goes on changing, means it's like a charging one some constant voltage and after that discharging. That is called as trapezoidal waveform, same as that of the frequency response obtained in case of C amplifier. तर तिथे जसं तुम्हाला ऑप्टेन होत होता की एक स्टेटला व्होल्टेज इन्क्रीज होत होतं, त्यानंतर voltage, after that decreasing voltage. So ही जी trapezoidal waveform, that trapezoidal waveform is generated by this transistor. Okay, so याच्यामध्ये फायदा काय होतोय? मेन पॉइंट काय की तुम्हाला जो करंट स्वीप मध्ये ड्रॉबॅक्स होते, डिसएडव्हांटेजेस काय होते की वी हॅव टू कन्सिडर द इंडक्टन्स. आयडियल जी व्हॅल्यू आहे, आयडियल व्हॅल्यू इट इज नॉट पॉसिबल. मीन्स काय की इन्फायनाइट जो फायनाइट रेजिस्टन्स आहे, प्रत्येक इंडक्टरला एक फायनाइट रेजिस्टन्स व्हॅल्यू असते, ती आपल्याला डिसाईड करावी लागेल, प्री डिसाईड करायला. देन अँड देन यू कॅन ऑपरेट युअर करंट स्वीप इन प्रॉपर मॅनर. ऑल्सो लिनियरिटी ऑफ द करंट स्वीप इज अफेक्टेड ड्यू टू कॉइल रेजिस्टन्स. म्हणजे ह्या जो इंडक्टरने जो इंटरनल त्याचा जो रेजिस्टन्स होता, त्याच्याने तुमची लिनियरिटी काय होत होती? अफेक्ट होत होती. त्यामुळे तुम्हाला तो एक्सपोनेन्शियल मिळत होता. ॲज यू नो, इन केस ऑफ स्वीप जनरेटर इट इज कंपल्सरी that you should get the linear sweep waveform instead of getting the exponential. कारण आपण एकदम स्टार्टला या चॅप्टर मध्ये जो स्टडी केलं होतं टॉपिक, तो होता एक्सपोनेन्शियल चार्जिंग वेव्हफॉर्म. एक्सपोनेन्शियल मध्ये काय होत होतं की त्याची लिनियरिटी रिड्यूस झाली होती. मग आपण त्याला मॉडिफिकेशन केलं मिलर स्वीप जनरेटरने. मिलर स्वीप मध्ये पण समवॉट जो पॅरामीटर होता तो तसाच आला सिमिलर. मग आपण त्याला मॉडिफाय केलं विथ द बूटस्ट्रॅप सर्किट. आफ्टर दॅट वी चेंज द सर्किट विथ अ करंट स्वीप. आता हे बूटस्ट्रॅप, मिलर स्वीप किंवा एक्सपोनेन्शियल होते, ते काय करत होते? स्वीप व्होल्टेज वेव्हफॉर्म जनरेशन होता. नाउ द करंट स्वीप, सिंपल करंट स्वीप अँड द ट्रान्झिस्टर करंट टाइम बेस्ड जनरेटर आर द सिंपल करंट स्वीप वेव्हफॉर्म जनरेटर. ठीक आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय की याच्यामध्ये इंडक्टरने जो ऑइल रेजिस्टन्स अफेक्ट होता, त्यामुळे त्याची लिनियरिटी रिड्यूस्ड होत होती, डिस्टॉर्शन्स येत होते. ते अवॉइड करण्यासाठी त्यांनी काय केलं की एक प्रॉपर आधी पाथ दिला. डायरेक्टली तुम्ही इथे पल्स अप्लाय न करता किंवा पॉझिटिव्ह निगेटिव्ह व्होल्टेज अप्लाय न करता तुम्ही इनिशियली त्याला काहीतरी एक प्रॉपर फॉर्मॅट देताय. प्रॉपर फॉर्मॅट कसा देणार की इथे जेव्हा तुम्ही पल्स अप्लाय करणार, कपॅसिटर विल स्टार्ट टू चार्ज अप टू सम सर्टन पॉईंट. आफ्टर दॅट फॉर दॅट पॉईंट Q1 विल रिमेन्स ऑन. ठीक आहे, Q1 काय राहतो त्यावेळेस ऑन राहतो आणि तो काय होतो ॲज अ स्विच म्हणून ऑपरेट होतो. त्या मोमेंटला कपॅसिटर तुमचा काय होतो? चार्ज होत राहतो. एकदा तो चार्ज झाला की इकडनं काय होतं? निगेटिव्ह पल्स जाते, पोलॅरिटी रिव्हर्स होते. पोलॅरिटी रिव्हर्स झाली की काय होतं? Q1 ऑफ होतो. Q1 ऑफ झालं की कपॅसिटरचं जे चार्जिंग व्होल्टेज आहे तो काय करतो? होल्ड करतो फॉर दॅट ड्युरेशन. आफ्टर दॅट अगेन नेक्स्ट पॉझिटिव्ह सायकलला काय होणार? पोलॅरिटी एक सर्टन पॉईंट पर्यंत तो काय करतो? होल्ड करतो व्होल्टेज. नंतर पुढच्या पॉईंटला काय होतं? कपॅसिटर विल स्टार्ट टू डिस्चार्ज वेन Q1 रिमेन्स ऑन. Q1 ऑन झालं की कपॅसिटरने जे व्होल्टेज केलेलं असतं, जनरेट केलेलं असतं, स्टोअर केलेलं असतं, ते काय होतं? डिस्चार्ज होतो. इट विल डिस्चार्ज थ्रू दिस ट्रान्झिस्टर. या मानाने तुम्हाला काय मिळतं? इन्क्रीजिंग, कॉन्स्टंट अँड डिक्रीजिंग व्होल्टेज. दॅट मीन्स द ट्रॅपेझॉइडल वेव्हफॉर्म. दिस ट्रॅपेझॉइडल वेव्हफॉर्म इज देन अप्लाइड टू Q2. आता ही काय झाली? इट्स लाईक अ व्हेरिएबल इनपुट. Variable input to the emitter follower circuit. ठीक आहे, आता emitter follower means nothing but it is the common collector amplifier, CC amplifier आहे. amplifierचं मेन फंक्शन काय इथे की याचा जो गेन आहे तो 1 आहे. म्हणजे जे काही इनपुट अप्लाय करणार ते ॲज इट इज तुम्ही काय करताय? ॲज अ आउटपुट म्हणून. म्हणजे इनपुट अपॉन आउटपुट, सॉरी आउटपुट अपॉन इनपुट रेशो काय असतो त्याचा? इक्वल्स टू 1. म्हणजे V0 विल इक्वल्स टू V in.
V0 मीन्स आउटपुट व्होल्टेज, Vin मीन्स इनपुट व्होल्टेज. जे काही इथे इनपुट व्होल्टेज येते म्हणजे ट्रापेझॉइडल वेव्हफॉर्म येते, तीच तुमची ट्रापेझॉइडल वेव्हफॉर्म इथे काय मिळते, पास होते. फक्त इथे काय करतो, मेन काम काय केलेलं आहे की इम्पिडन्स मॅचिंगचं काम कोणी केलेलं आहे, इमिटर फॉलोअर सर्किटने केलेलं आहे, विच इज नेसेसरी बिटवीन युअर इनपुट अँड आउटपुट. सो फॉर इम्पिडन्स मॅचिंग and to get the unity gain amplifier, unity gain, we use this emitter follower circuit. After that, after the application of that input signal, that trapezoidal signal to the Q3, Q3 will start to operate properly in linear manner. मग आता इथे तुम्हाला काय मिळते, प्रॉपर तुमचा जो एनर्जी जो काही चार्जिंग सॉरी एनर्जी स्टोरेजचा जो पॉईंट आहे विच इज स्टोर्ड बाय द इंडक्टर, तो काय होतो, प्रॉपर होतो. कुठे तुमचा सिग्नल डिस्टर्ब होत नाही आणि जो काही इनपुट रेजिस्टन्स आहे त्याला पण काय होतं, अफेक्ट होत नाही. रेजिस्टन्स ऑफ इंडक्टर डज नॉट अफेक्ट द सिग्नल. ठीक आहे. सो दिस वॉज ऑल अबाउट दी simple transistor current time based generator, which is very simple. Only addition is to the sweep circuit. Current simple sweep current circuit is emitter follower and trapezoidal waveform generator. ठीक आहे, क्लिअर? कुणाला काही डाऊट? Yes, any doubt? Yes or no? No, ma'am. ओके, व्हेरी गुड. ठीक आहे, इथे आपला हा युनिट संपलेला आहे. फोर्थ युनिट जो आहे आणि चॅप्टर नंबर 6. ठीक आहे. जनरल ॲप्लिकेशन जे आहे करंट स्विपचे ते यूज होतात टी व्ही रिसिव्हरमध्ये, रडारमध्ये आणि कॅथोड रे ट्यूब जी आहे, कॅथोड रे ट्यूबमध्ये इलेक्ट्रॉन बीम डिफ्लेक्शन सिस्टीम जी असते तिथे तुम्ही काय करतात, करंट स्विप जनरेटर्स यूज करता. ऑल दिस टाइम बेस्ड जनरेटर्स आर जनरली यूज्ड इन टी व्ही रिसिव्हर अँड कॅथोड रे ट्यूब. ठीक आहे.